जबरदस्त स्पर्धा आसिफ सय्यद, त्याचबरोबर इम्रान भाई जलगावकर आणि दानिश खोत आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवारानं या स्पर्धेला दिलेला मोलाची साथ. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती कल्पेश जाधव तयार आणि स्ट्राईक एंडवरती मारुती हा बॅटर पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाहीये. पहिला चेंडू कल्पेश जाधवनं हलकासा लेग ब्रेक टाकताना मात्र निर्धाव फेकलाय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं सांगितलं आली रे आली, आता माझी बारी आली आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. पण मारुतीला इथून दाखवावं लागेल. माझ्या मनगडात ताकद आहे. हलक्या हाताने त्याने या चेंडूला पॉइंट आणि गलीमध्ये खेळलंय. इथे मात्र धावांचा श्रीगणेशा होतोय आणि एका धावेनं आता स्कोरकार्डवरती अकाउंट खुलं केलं गेलं जातंय. ते मात्र भास्कर 11 अंजप या टीमचं. स्ट्राईक एंडवरती आता बॅटर पाहायला मिळतोय तो प्रवीण 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 पाथारे. नावामध्ये बराचसा दम आहे, पण इथून मात्र त्याचा वापर होणं गरजेचं आहे. टपा पडलाय, क्षेत्ररक्षक चुकला, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. या स्पर्धेतला पहिला दमदार जानदार दोस्ती चषकाचा ब्रँडेड चौकार. ठोक डीजे. घेताना मात्र स्पर्धेची सुरुवात तर नक्कीच झालेली आहे आणि इथे चौकार देखील पाहायला मिळाला. अकू टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय आणि पहिला ऐवा कॅच पकडण्याची संधी होती, पण खऱ्या अर्थानं मिड विकेटच्या बाहेर आलाय. A1 क्वालिटीचा बिग बिग प्रवीणच्या बॅटनं दोस्ती चषकाचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. षटकाराच्या स्वरूपात आता टोटल 11 धावसंख्येची नोंद. यावेळेस चेंडू हवेमध्ये नेल्सन आकडा आहे आणि या आकड्यावरती पडझड होईल की नाही असा प्रश्न पडला, पण लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावतोय तसा चेंडू मात्र स्वतः गोलंदाजाच्या हातातनं खेळपट्टीवरती पडला आणि इथे आणखीन एक धाव आता स्कोरकार्डवरती नोंद केली जाईल. 12 धावा लागल्यात स्कोरकार्डवरती. स्ट्राईक एंडवरती मारुती आलाय. चेंडू झालेत या षटकातील आतापर्यंत 5. 6वा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाही. पहिलं षटक समाप्त झालं आणि स्कोरकार्डवरती टीम भास्कर 11 अंजप संघाच्या धावा लागल्यात बिनबाद 12 धावा स्कोरकार्डवरती आहेत आणि पहिल्या षटकासाठी विचार केला तर जवळजवळ 4 मिनिटं घेतली आहेत ती गोलंदाजानं. म्हणजे अजूनही 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय. पाणी थोड्याच वेळात मैदानावरती येईल. आयोजक आमचे खंबीर आहेत आणि त्यांना साथ मिळालेली अमन स्पोर्ट्स हाळच्या सगळ्या खेळाडूंची. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय साई लोते. साई लोते गोलंदाजी मार्कवरती आलाय. अगदी खोपोली एड कडनं आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार. याच्या आधी आपण रिलायन्स पेट्रोल पंप एंड कडनं गोलंदाजी पाहिली. प्रवीण आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती, ज्याने एक चौकार एक षटकार मारण्याचा विक्रम केला. पाणी आलेलं आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा पाहायला मिळाला. इथे मात्र आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक शॉर्ट विकेट मिड विकेटमध्ये येऊन या चेंडूला अडवतोय आणि इथे मात्र सिंगल आली. एका धावेनं स्कोरकार्डवरती 13 धावसंख्येची नोंद. क्या 13 क्या मेरा. या मॅच मध्ये जे हनुमान चिंचवली संघाला जर जिंकायचं असेल तर इथून मात्र हे आक्रमण आता रोखावं लागणार. चांगली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये चांगला प्रयत्न करतायत ते अंजप संघाचे बॅटर. स्ट्राईक एंडवरती मारुती आता पाहायला मिळतोय.
पुढे येऊन डान्स किट राऊंड क्रिकेट टप्प्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आता हा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश जाधवच्या हातामध्ये विसावला आणि इथे त्यानं आपल्या हाताचा पिसारा फुलवला आणि टिपलाय झेल. पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय मारुती. धाव बलकावरती धावा असताना ते 13. नेक्स्ट बॅटर रोहित मैदानाच्या आत दाखल. डीजे साई लोते यांच्यासाठी आहे. सौरभ गंभीर यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 200 आहेत आणि इथे त्याला 200 आता दिले जातील कारण पहिली विकेट त्याने मिळवली आहे. स्ट्राईक एंडवरती रोहितनं मात्र हा चेंडू फाईन लेग मध्ये खेळलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स सीमारेषेच्या अगदी बाहेर. दानिश खोत सरांचा 4 धावांचा इशारा आलाय. जबरदस्त आल्या आल्या रोहितनं 400च्या स्ट्राईक रेटनं स्कोर कार्डवरती धावांची वाढ निर्माण केली आहे. ठोक डीजे आलाय चौकार. रोहित मिनमेनेच्या बॅटमधनं आलेला चौकार. टोटल 17 धावा स्कोर कार्डवरती. कासिमबाई बेडेकर, डॅनी कर्जीकर आणि अहमद बेडेकर हे सगळे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. घरच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहे. दोस्ती चषकाचा हा सोहळा आहे. मैत्रीच्या दुनियेतील हे सगळे आयोजक राजा माणसं आहेत आणि त्यांनी मात्र केलेलं आहे चांगलं नीटनेटकं आयोजन. वेगानं पुन्हा एकदा चेंडू टाकला गेला. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये या चेंडूला पिक केलं पण बॅटनी चेंडूचा संपर्क नाहीये. कार्यक्रम केला गोलंदाजानं. एक चौकार खाल्ल्यानंतर लगातारचे 2 चेंडू रोहित समोर त्यानं निर्धाव फेकलेत. साई लोते सांगतोय की या 2 चेंडूवरती मी धावा तर नक्की दिलेल्या नाहीयेत. डाचे डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. तिसरा चेंडू देखील निर्धाव गेला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ताबीज सर मला सांगतायत 1 गड्याच्या मोबदल्यात अंजप संघानं आता स्कोर कार्डवरती 17 धावांची केली नोंद. ठोक डीजे आपण कॉल करूया. एस एम गोंदाव संघाच्या विरोधात चिकनपाडा संघाच्या संघनायकाला आणि गोंदाव एस एम गोंदाव संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेल आपण आला असाल तर आयोजकांशी तातडीनं संपर्क साधा. संपर्क होणं गरजेचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो यानंतरच्या मॅच साठी आपल्याला लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वेळेवरती आता महत्व देणं देखील गरजेचं आहे. काय झटपट 2 षटकं मात्र फेकली टीम जे हनुमान चिंचवली संघाने. तिसऱ्या षटकाची वाटचाल होतीये. पनवेल एंड कडनं जिथे मात्र गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद भोईर. पहिला चेंडू हलका ऑब्रेक त्याचा पाहायला मिळाला. इथे पहिला चेंडू त्यानं निर्धाव फेकला. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे प्रवीण. प्रभाकर 11 अंजप संघ मैदानाच्या आत खेळतोय. पहिल्यांदा फलंदाजी. बॅक टू द बॉलर. काय जबरदस्त चेंडू झेल स्वरूपात त्यानं टिपलाय आणि इथे एक मोठा बॅटर आता जाईल मैदानाच्या बाहेर. जोर का झटका धीरे से लगे. ठोक डीजे जबरदस्त गीतं लावली जातात. जणू काही या परिसरामध्ये आता उरुस चाललाय असं मात्र चित्र स्पष्ट आले. पण हा क्रिकेटचा उरुस आपण पाहतोय दोस्ती चषकाच्या माध्यमातून.
जयवंत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आला आणि त्यानं या चेंडूला लेग साइड मध्ये खेळलाय. शॉर्ट लेग साइड मध्ये या चेंडूवरती सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीने आता स्कोरगड वरती वाढा. 18 धावा लागल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. भास्कर 11 अंजप संघाच्या माध्यमातून विरोधात जय हनुमान चिंचवली संघ खेळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उंच गेला होता असं वाटलं होतं. या चेंडूवरती लॉंग स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, पण या चेंडूवरती एक धाव आली आहे. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 19. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ते टीम चिंचवली संघाची. अको टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू आरपार. चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 6. अर्धा डझन आलाय जबरदस्त षटकार. ठोक डीजे. स्वागत तर इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं, प्रत्येक खेळाडूंचं, प्रत्येक मान्यवरांचं केलं जाईल. आए हुए सभी मेहमानों का तहे दिल से हम दोस्ती ट्रॉफी में हार्दिक हार्दिक स्वागत करते. दोस्ती चषक 2026 चे माध्यम आणि या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये आतापर्यंत 2.5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि टोटल स्कोरगड वरती 2 बाद. अंजप संघाच्या धावा लागल्यात त्या 25. षटकारानं थोडीशी हालचाल निर्माण तर नक्की केली, पण या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर 45-50च्या आसपास मजल मारणं गरजेचं आहे 4 षटकामध्ये. आणि तो प्रयत्न आता करताना भास्कर 11 अंजप संघाचे बॅटर पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या लाईन मध्ये यावेळेस पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त चेंडू, चांगलं कमबॅक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता स्कोरकडवरती 25 धावांची नोंद झाली आहे. 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत, पण येणाऱ्या आता शेवटच्या आणि अंतिम तोडफोड मार धाडवाल्या षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये जय हनुमान चिंचवली संघ चेंडू देणार हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ मात्र सुरू झालेला आहे. गोलंदाज ऋषिकेश वेल एक्सप्रेस खेळाडू आता गोलंदाजच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. तोडफोड मार धाडवलं षटक. लोअर फुलटॉस हा चेंडू ज्याला कन्वर्ट केलाय लॉंग ऑफ मध्ये, जिथे डीप मधनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा सिंगल इथून घेतली गेली आणि 1 या धावसंख्येनं 26 आकडा स्कोरकार्ड वरती पूर्ण होतोय. भास्कर 11 अंजप संघ प्रयत्न जरूर करतोय, पण इथून आक्रमण देखील होणं गरजेचं आहे. पुन्हा वेगाने या चेंडूला टाकलं गेलं आणि या चेंडूवरती पुन्हा सिंगल पाहायला मिळतीये. काय जबरदस्त चेंडू टाकल्याचं काम मात्र ऋषिकेशनं केलं. यष्टरक्षकाला देखील त्याला थोडासा चकमा दिला या चेंडूवरती आणि इथून एका धावेनं आता 27 आकडा स्कोरकार्डवरती होतोय पूर्ण. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके भास्कर 11 अंजप संघाला घ्यावे लागतील. आखो टाप्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय, पण हा चेंडू बॅटला प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. रिएक्शन गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो मध्ये घडवलं आणि तिथे मात्र आणखीन एक विकेट होतीये डाऊन. भास्कर 11 अंजप संघाला आणखीन एक हादरा. नेक्स्ट बॅटर अनिल मैदानाच्या आत आलाय.
टी शर्ट वरती तर असंच नाव पाहायला मिळतंय, जर्सी क्रमांक 7. ऋषिकेशनं आतापर्यंत 3 चेंडू जबरदस्त टाकलेत. अनिलला आलेल्या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळलाय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये जाऊन या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. फेकी देखील पाहायला मिळाली आणि इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि तिसऱ्या धावांसाठी देखील धावले नाही तर जबरदस्त पळालेत मी तर म्हणेल. चांगली कॉलिंग दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळाली, पण मिस कॉल कदाचित दिलाय तो यष्टिक्षकाला क्षेत्ररक्षकानं. प्रॉपर थ्रो पाहायला मिळाला नाही. असं वाटलं होतं सिंगल वरती थांबवलं जाईल, पण इथून मात्र 3 धावा आल्या. टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 30 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण लाईन मिस केली आहे. दानिश खोत सरांचा वाईट चेंडूचा इशारा. बऱ्याचशा लेदर क्रिकेटच्या टुर्नामेंट कव्हर करण्याचं काम दानिश खोत सर करत असतात, पण इथे मात्र आता टेनिस क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये ते पंचांची कामगिरी करतायत. पुन्हा एकदा वेगानं या चेंडूला ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पुन्हा लाईन मिस केली आणि पंचांनी पनिशमेंट दिली. लगातारचा दुसरा स्वेर चेंडू येतोय आणि या दोन स्वेर चेंडूच्या माध्यमातून 32 धावसंख्येची नोंद झाली आहे. 32 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले ते ऋषिकेश या गोलंदाजाचे. जयवंत स्ट्राईक वरती 4थ्या क्रमांकावरती आलेला बॅटर पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा लगातारचा तिसरा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. 3 अवंतर धावांच्या मदतीने आता स्कोअर कार्डवरती 33 धावसंख्येची नोंद झालेली आहे. इथे जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर 40 प्लस धावा स्कोअर कार्डवरती नोंद होऊ शकतात, पण गोलंदाज देखील कसलेला आहे, त्याच्याकडे अनुभव आहे. आता मात्र अचूक टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. लेग स्टम्पच्या ऑफ स्टम्पच्या लाईन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतो आणि तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बॅटिंग टीमनं ही मागणी केलेली आहे वाईटसाठी. जो रिव्ह्यू त्यांच्यासाठी आहे, जी संधी त्यांच्याकडे आहे, ती संधीचं इथे त्यांनी वापर केलेला आहे आणि तिसरे पंच आता चेक करतील काय घडलं आणि काय बिघडलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. झटपट पटापट निर्णय आलाय. बदल आली त्याचा वापर इथे प्रॉपर पाहायला मिळाला. शफल होऊन खेळण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र पंच कोणतीही रिएक्शन देत नाहीये, म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहतोय. इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 33 धावसंख्येची नोंद झालेली आहे. 24 चेंडू आता 34 धावांची गरज आहे. भास्कर 11 अंजप या संघाच्या विरोधात टीम जय हनुमान चिंचोली संघाला. जय हनुमान चिंचोली संघाला अंजप भास्कर 11 अंजप संघाच्या विरोधात करायच्या 24 चेंडूमध्ये 34 धावा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला.
सलामीची जोडी आता मैदानाच्या आत दाखल होतीये. चला चेंडू द्या मैदानाच्या आत. एक अजून चेंडू मैदानाच्या आत द्या. आयान चिकनपाडा संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरोधात SM गोंदाव. गोंदाव संघाचा कर्णधार इथे पाहायला मिळतोय. मी चिकनपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण आला असाल तर टॉससाठी यावं. इनिंग ब्रेक झालेलं आहे. कृपया आपण सहकार्य करा. चोवीस चेंडू आणि विजयासाठी ताबीज सर मला सांगतायत गरज आहे ती 34 धावांची. या मैदानाचा आपण आता भौगोलिक विचार केला आणि आजच्या वातावरणाचा तर या धावा इथे रोखल्या देखील जाऊ शकतात आणि या धावा कदाचित 3 षटकांमध्ये देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात. कारण दोन्ही वेल एक्सपिरियन्स असे फलंदाज मैदानाच्या आत आहेत. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. गोलंदाज बॉलर नेम प्रवीण. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडवरती प्रसाद भोईर. नॉन स्ट्राईक एंडवरती कल्पेश जाधव. चिंचवली गावचे हे धडाकेबाज फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती एक जबरदस्त विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आणि स्ट्राईक एंडवरती देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रसाद भोईर. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूनं पगला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. मनगटी ताकदीचा वापर करताना मिड विकेटच्या बाहेर जशाच तसं उत्तर आलंय. इथे देखील असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती सुरुवात 4 धावांनी झालेली आहे पण पहिल्या इनिंगमध्ये पहिला चेंडू निर्धाव गेला होता. चौकारानं स्कोरकार्डवरती अकाउंटर खुलं झालंय. पाटला 34चा करायचा होता 24 मध्ये. आता 23 चेंडू 30 धावसंख्येची गरज. पुन्हा आकुटप्प्याचा चेंडू. या वेळेस आपण पाहतोय हा चेंडू मिडॉन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू असं वाटलं होतं जाईल पण मिडॉन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. एकही धाव या चेंडूवरती आली नाही. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावांची नोंद झालेली आहे. वेगानं या चेंडूला टाकलं गेलं. LBWच्या माध्यमातून पंचांनी बोट उंच केलेलं आहे आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा पंच विचार विनिमय करून निर्णय देतील. पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि पंचांनी सांगितलं यावेळेस बॅटला चेंडू कदाचित स्पर्श झालाय. पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतलाय म्हणजे एक धाव आता धावफलकावरती काउंट केली जाईल. पॉइंटच्या दिशेनं खेळलेला पटका झटका क्रमांक पहिला. जय हनुमान चिंचवली संघाला मात्र इथे परतीचा प्रवास करावा लागतोय तो कल्पेशच्या बॅटरला. या
मैदानाच्या बाहेर गेलेली आहे 5 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-5 अशी परिस्थिती 34चा पाटला मैदानामध्ये केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं झटपट या धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. आसिफ भाईंचं शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धेतील मुख्य घटक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय, पण इथे पाहता पाहता लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकानं मात्र झेल सोडलाय. विभास हा बॅटर मैदानाच्या आत आला आणि त्यानं वेगानं बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही, पण डीप मध्ये या चेंडूला जरूर अडवण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षकानं. एका धावेनं स्कोरगडवरती वाढ. टोटल 6 धावसंख्येची नोंद. अक्कूट टप्प्याचा चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं या चेंडूला टाकलं गेलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. टोटल या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 6. षटक कंप्लीट झालेले आहेत. पंच देखील थोडेसे आज संभ्रमात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. डे नाईट असं प्रेशर त्यांच्यावरती आहे. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात त्या स्कोर वरती 6. 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. चला चिकनपाडा संघाचा संघनायक टीम चिकनपाडा संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण या. थोड्याच वेळात ते येतील. कोणत्या संघाच्या कॅप्टननी फक्त तयार राहा. 5 मिनिटात आपण टॉस करणार आहोत. क्रिकेटची स्पर्धा ठेवणं खूप आता जखमेचं काम झालेलं आहे. असं म्हणतात लग्नाचा मांडव बांधून पहा, क्रिकेटची स्पर्धा भरून पहा. किती वेदना किती त्रास होतो ते आयोजकांना माहिती आहे. पण आता आयोजकांना घाबरण्याची गोष्ट नाहीये. अमन स्पोर्ट्स हाळच्या सगळ्या खेळाडूंनी त्यांना साथ दिलेली आहे. आणि तिकडे आपण बघतोय पंचांच्या देखील कामगिरीमध्ये दानिश खोत सर पाहायला मिळतात. त्याच्यामुळे टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीने चेंडू टाकलाय गोलंदाज. बॉलर नेम मारुती. गोलंदाजी मार्कवरती आलाय. डाव हाताचा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता स्कोर वरती वाढ. टोटल 7 हा आकडा स्कोर वरती पूर्ण होतोय. प्लेअर ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघतोय स्कूटी आहे. इलेक्ट्रिक स्कूटी ही आपल्याला पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न वेगानं या चेंडूला आता सटिक यॉर्करच्या माध्यमातून टाकलं गेलं. चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आली. मारुतीनं चांगलं कमबॅक केलं. आतापर्यंत त्याचा 3 चेंडूचा विचार केला तर फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. हळूहळू आता आपण पाहतोय भास्कर 11 अंजप संघ या मॅच मध्ये परतीचा प्रवास करण्याचा प्रयत्न करतोय, पण विरोधात जोरदार फटकेबाजी जे हनुमान चिंचवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर प्रॉपर कलेक्शन यष्टरक्षकाचं रिॲक्शन घडलं मैदानामध्ये. दुसरी विकेट डाऊन होतीये. जय हनुमान चिंचवली संघाला आपण पाहतोय 8 या धावसंख्येवरती दुसरा झटका. डीजे बॅटर सौरभ मैदानाच्या आत दाखल झालेला आहे.
ताबी सर मला सांगतात या मॅच मध्ये आता हळूहळू भास्कर इलेव्हन अंजप संघ कमबॅक करण्याची संधी शोधतोय आणि जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये मारुती या गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 8 धावा स्कोअरकार्ड वरती लागलेल्या आहेत. वेगानं या चेंडूला टाकलं गेलंय. स्लॉट मध्ये हा चेंडू आला नाहीये पण फंबल पाहायला मिळालं. धाव या चेंडूवरती कदाचित 2 पूर्ण झाल्या असत्या पण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय प्रसाद भोईर या बॅटरनं आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तो जोरदार हाणामारी करणार का? या मॅच मध्ये स्वतःकडे जी स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये 2 धावा जिथे झाल्या असत्या त्या 2 धावा घेतल्या गेल्या नाही. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग. नेक्स्ट बॉलर अनिल गोलंदाजी मार्कवरती नेक्स्ट बॉलर पाहायला मिळेल. अंजप संघ बराचसा दूरचा प्रवास करून आलेला संघ आहे. कदाचित बदलापूर परिसरातील ही टीम आहे. कर्जत बदलापूर या परिसरातली ही टीम आहे. भास्कर इलेव्हन अंजप या नावानं खेळतीये. मैदानाच्या आत चांगली रणनीती त्यांनी 2 षटकामध्ये पाहायला मिळाली पण येणाऱ्या 2 षटकामध्ये आता 26 धावांची गरज आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे याच्याकडे लक्ष द्या. चला नेक्स्ट मॅच चिकनपाडा संघाचा संघनायक. इथे गोंदाव संघाचा संघनायक बराच वेळ तुमची वाट पाहतोय. बघा झटपट पटापट या कारण या आधीच्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा टीमला पॅनलाइज केलं गेलं. आला असेल तर रिपोर्टिंग करा. आयोजकांशी तुम्ही भेट घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. एक मोठी स्पर्धा आहे. बरेचसे प्रतिष्ठाम केलेले आहेत या स्पर्धेमध्ये आयोजकांनी. दोस्ती चषक 2026 चे माध्यम मुनीर पटेल आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे अकाउंटंट आहेत. एका मोठ्या स्पर्धेचा अनुभव त्यांच्याकडे गेले कित्येक वर्ष एक मोठी स्पर्धा घडवण्याचं काम ते करतायत आणि त्यांची साथ लागलेली दोस्ती चषकांच्या सगळ्या आयोजकांना. हनीभाई धतुरे साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. गोंदाव टीम या आपल्या कॅप्टनला पाठवा. अपोजिट संघाचं कर्णधार आलेला आहे. प्रसादनं या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून खेळलाय. ब्लॅक स्क्रीन वरती अगदी हा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स पाहायला मिळतोय. सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच चेंडूवरती जो निर्णय घेतला होता तो आता योग्य ठरवताना प्रसाद भोईरच्या बॅटमधून आलेला चौकार. दोन्ही टीम आलेल्या आहेत. मी आयोजकांना विनंती करेल ज्या काय फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते कासिमभाई बेडेकर साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. अहमद भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा चेंडू मात्र इथे डॉट गेलेला आहे. गोलंदाज बॉलर नेम अनिल. अनिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. अनिल मिनमिने काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑफस्टमच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर चांगलं कमबॅक त्यानं करून दाखवलंय. मी करू शकतो आणि मी करून दाखवेल असा प्रयत्न मात्र इथून पाहायला मिळाला. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस मात्र नेक्स्ट मॅचचा केला जातोय. 4 षटकांसाठी मॅच असेल आणि इथे मात्र आपण टॉस जिंकलाय चिकनपाडा संघानं. निर्णय काय? निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. नक्कीच आपण थोडीशी प्रतीक्षा करूया त्यांच्या निर्णयाची. पाणीच्या मागणी मात्र नक्कीच आपण पूर्ण करूया. 8 चेंडू 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावांची गरज.
खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू पाखला मिळाला आणि इथून मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. 2 धावसंख्येच्या मदतीनं स्कोरगडवरती आता वाढ होईल. हळूहळू या मॅच मध्ये दोन्ही संघ कमबॅक करण्याचा अक्कसर प्रयत्न करतायत. 17 असं वाटला होता आकडा पूर्ण होईल. ज्या 2 धावा त्यांनी घेतल्या नाही त्याच्यामुळे आता 15 धावा स्कोरगडवरती आहेत. 7 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. सिंगलचं रूपांतर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पण अशा वेळी आता एका धावेवरती स्थिर राहावं लागेल. इथे मात्र रनआउटचा शिकार ठरलाय. सौरभ हा बॅटर मैदानाच्या येईल बाहेर. स्कोरगडवरती धावा लागल्यात त्या 16. डीजे जावेद भाई बेडेकर साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सन्माननीय जावेद भाई बेडेकर. हाळगावच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आसिफ भाई या स्पर्धेतील एक मुख्य आयोजक म्हणून आपण पाहतो आणि त्यांच्या बरोबरीनं इम्रान भाईंना देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा पुढे नेण्याचा जे धाडस त्यांनी दाखवलंय. अनिप भाई धतुरे यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आता हाळ गावांच्या नजरा देखील लागल्या ट्रॉफीवरती. चमचमत्या ट्रॉफ्या आहेत. मुनीर पटेलचं खेळ भरावा. ताबीचं एखादं मेडल षटक या स्पर्धेमध्ये पडावं अशीच सगळ्यांकडनं अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा नक्की ते पूर्ण करतील अशी आपण उम्मीद करू शकतो. क्योंकि उम्मीद पे तो दुनिया कायम आहे. पण कौतुक करावं लागेल आमच्या पंचांचं. दानिश खोत काय जबरदस्त पंचांची कामगिरी करतायत मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉलर रोहित गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. 14 वरती 3 गडी गमावल्यात ते जय हनुमान चिंचोली संघानं. नॉन स्ट्राईक एंड वरती आता आलेला फलंदाज अजित गंभीर. विषय असेल गंभीर तर अजित आहे गंभीर. पण स्ट्राईक एंड वरती प्रसाद भोईर. इथून मात्र 3 मोठे फटके तर सजवावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये चांगली रणनीती आखली गेली. भास्कर 11 अंजप या संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरती आला. टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान चिंचोली संघानं निर्णय घेतला गोलंदाजीचा. खोपोली एंड कडनं पहिला चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर शरीराला वेदना देणारा चेंडू निर्धाव फेकला जातोय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. विवाद बाद झाल्यानंतर जबाबदारी घेणारा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळाला नाही. पण प्रसाद भोईरनं 1-2 चौकार मारून थोडंसं आक्रमण जरूर केलंय पण त्याच्यामध्ये क्षमता आहे. इथे मात्र त्याला आकार द्यावा लागेल. 5 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 18 करायच्यात. निश्चितच 3 मोठे फटके मारावे लागतील. मैदानावरती धावा होऊ शकतात. मारणाऱ्याच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे पण पंचांचा यावेळेस नो चेंडूचा इशारा आलाय. सिंगर आली. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न होतोय आणि अशा वेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद होतोय अजित गंभीर. नेक्स्ट चेंडू असेल प्री हिट आणि नेक्स्ट बॅटर देखील मैदानाच्या आत पाहायला मिळेल. निशांत चव्हाण ठोक डीजे.
नेक्स्ट बॅटर निशांत चव्हाण, षटकाराचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे ती जय हनुमान चिंचोली संघाच्या माध्यमातून, पण तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. शेवटचे आता चेंडू उरलेत 5 आणि विजयासाठी करायच्यात 16 धावा. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. प्रसाद भोईरला या चेंडूला आसमान दाखवावं लागणार. मैदानाच्या बाहेर चौकार षटकारच्या रूपात या चेंडूला मारावं लागणार, पण पलीकडे गोलंदाज रोहितला देखील या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. चिकनपाडा संघानं निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. यानंतर फ्रीडचा चेंडू होता. या चेंडूवरती आता पंच काय निर्णय देतात हे देखील पाहायला मिळेल. पंचांचा तिसऱ्या पंचांकडे रिपर करण्यात आलेला निर्णय पाहायला मिळतोय. फ्रीडचा हा चेंडू होता, पण चेंडूवरती आता डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे. तर आम्ही ऑफिशियल पंचांना जरा व्यासपीठाच्या समोर आमंत्रित करतोय. आपण या चेंडू होता, नॉट आउटच असेल, नो डाऊट, कारण की फ्री हिटला रनआउटच असतं माझ्या माहितीनुसार. आणि या चेंडूवरती 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. म्हणजे आता चेंडू उरलेत 4 आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. पण काय वेगाने या चेंडूला ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकलंय. भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. गोलंदाजानं केलंय कमबॅक. रोहित शर्मा फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण माझ्या नावामध्ये देखील रोहित आहे. मी आता गोलंदाजीचा नजारा हाळच्या या मैदानावरती करून दाखवेल असा प्रयत्न अंजप संघाच्या गोलंदाजानं करून दाखवलाय. 3 चेंडू विजयासाठी 14ची गरज. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. यष्टरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे टिपलेला छेल. बॅटर बाद होतोय तो प्रसाद भोईर. नेक्स्ट बॅटर असेल स्ट्राइक एंड वरती निशांत चव्हाण. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय, जो षटकारासाठी ओळखला जातो, पण आता नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय तो ऋषिकेश ठोकडीजे. कार चेंडू आता विजयासाठी 8 धावांची गरज. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये परतीचा प्रवास घडू शकतो, पण गोलंदाज कसलेला आहे. 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जवळजवळ 4 या धावांनी ही मॅच गमावली आहे. जय हनुमान चिंचोली संघानं ज्या धावा घेणं गरजेचं होतं त्या घेतल्या नाहीत, आणि आता पूर्णपणे अडचणीमध्ये आली ती टीम चिंचोली. आणि दोन्ही संघांना विनंती, जरा शेक हँड केल्याशिवाय पण मैदानाच्या बाहेर येऊ नका. मैत्रीपूर्ण लढत होती, दोस्ती चषकामध्ये तुम्ही खेळताय, त्यामुळे आपण मैदानाच्या आत